Good morning student. In today's lecture we will learn about the product personality and brand personification. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट पर्सनॅलिटी म्हणजेच काय, त्याचबरोबर ब्रँड पर्सोनिफिकेशन म्हणजेच काय ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. तर ते नेमकं काय आहे, ते कॉन्सेप्ट काय आहे ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो वी स्टार्ट विथ फर्स्ट प्रोडक्ट पर्सनॅलिटी. Every product has its name, feature and use. It has its brand name, attractive package and tag or label. In addition, it has its own unique personality. A product is more than the physical entity, it has its own personality. It is not mere assemble of the matter in a particular form. Product have an identify or the personality of their own. Users are aware of its meaning and get a satisfaction and pleasure by using a product. A brand personality is seen to depend more on what people think about it than upon what is or what it does. It is known as a brand character, but it distinct from the brand image. तर आपल्या लक्षात येईल की मार्केटमध्ये जर बघितलं तर प्रत्येक प्रोडक्ट जे आहे ते प्रत्येक प्रोडक्टला सेपरेट असं नाव असतं. त्याचबरोबर प्रत्येक प्रोडक्टला ठिकाणी सेपरेट असे फीचर्स असतील. त्याचबरोबर त्याचा यूज जो आहे तो आपल्या ठिकाणी वेगवेगळा असलेला दिसून येतो. म्हणजेच प्रत्येक प्रोडक्टनुसार त्याचं नाव असेल, त्याचे फीचर्स असतील, त्याचा यूज असेल, हा आपल्याला चेंज झालेला दिसून येतो. त्याचबरोबर प्रत्येक प्रोडक्टला ठिकाणी युनिक असं ब्रँड नेम असेल, त्याचबरोबर त्याचं युनिक असं अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग असेल, त्याचबरोबर त्याला लेबलिंग असेल किंवा टॅग हा त्या ठिकाणी आपल्याला दिलेला मार्केटमध्ये दिसून येतो. म्हणजेच प्रत्येक प्रोडक्टनुसार त्याचं नाव असेल, त्याचे फीचर्स असेल, त्याचा यूज असेल, त्याचं ब्रँड नेम असेल, त्याचं पॅकेजिंग असेल, त्याचबरोबर त्याचं लेबलिंग असेल, त्याचं दिलेलं टॅग असेल, हे त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळं असलेलं दिसून येतं. आणि याच्यावरूनच त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टची युनिक अशी पर्सनॅलिटी जी आहे ती मार्केटमध्ये आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी प्रत्येक प्रोडक्ट जे आहे त्या प्रत्येक प्रोडक्टला मार्केटमध्ये स्वतःची अशी युनिक अशी पर्सनॅलिटी, ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी पर्सनॅलिटी आहे त्याच पद्धतीने प्रत्येक प्रोडक्टला ठिकाणी युनिक पर्सनॅलिटी आपल्याला असलेली दिसून येते. यावरून आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक प्रोडक्ट जे आहे हे फक्त एक फिजिकल एंटिटी नसून त्याला मार्केटमध्ये स्वतःची अशी पर्सनॅलिटी, ओन पर्सनॅलिटी ही आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर प्रोडक्ट जे आहे ते फक्त वेगळ्या मॅटर असेंबल करून त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर फॉर्ममध्ये तयार केलेलं प्रोडक्ट नसून त्याला स्वतःची अशी आयडेंटिफिकेशन किंवा स्वतःची अशी पर्सनॅलिटी जी आहे ती मार्केटमध्ये आपल्याला डेव्हलप झालेली दिसून येते. मग ही पर्सनॅलिटी कोणकोणत्या बेसवर त्या ठिकाणी डेव्हलप होत असते किंवा कशावरून त्या ठिकाणी डेव्हलप होत असते, तर त्या ठिकाणी ते जे काही प्रोडक्ट आहे त्याचा मिनिंग काय आहे, त्याचा प्रोडक्टचा यूज कशा पद्धतीने केला जातो हे कस्टमरला आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी प्रोडक्ट पर्सनॅलिटी ही डेव्हलप केली जाते. म्हणजेच त्या ठिकाणी प्रोडक्ट जे आहे ते नेमकं कशासाठी यूज केलं जातं, त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे हे आयडेंटिफाय करण्यासाठी प्रोडक्ट पर्सनॅलिटी ही डेव्हलप केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्या माध्यमातून कस्टमर जे आहे ते प्रोडक्टचा यूज केल्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून प्लेजर असेल किंवा सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळवताना दिसून येतात. त्याचबरोबर प्रोडक्ट पर्सनॅलिटी असेल किंवा ब्रँड पर्सनॅलिटी जी असेल ती कोणत्या गोष्टीवरती डेव्हलप होत असते, तर एखादं प्रोडक्ट यूज केल्याच्यानंतर त्याचा यूज आपण कशा पद्धतीने करणार आहोत किंवा त्याच्यापासून आपण किती प्रमाणात सॅटिस्फाईड आहोत, ते प्रोडक्ट आपण कशासाठी वापरलं आहे, कोणत्या पद्धतीने वापरलं आहे किंवा ते प्रोडक्ट काय करते, नेमकं कशासाठी यूज केलं जातं, याच्यानुसार देखील आपल्याला प्रोडक्ट पर्सनॅलिटी किंवा ब्रँड पर्सनॅलिटी ही डेव्हलप केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ब्रँड कॅरेक्टर कशा पद्धतीचं आहे किंवा एखादं प्रोडक्ट जे आहे ते नेमकं कशा पद्धतीचं आहे, त्याचे कॅरेक्टर्स कोणकोणते आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी प्रोडक्ट पर्सनॅलिटी आपल्याला डेव्हलप केलेली दिसून येते. परंतु प्रोडक्ट पर्सनॅलिटी आणि ब्रँड इमेज यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला डिफरन्स हा ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. अशा पद्धतीने मार्केटमध्ये जर बघितलं तर प्रत्येक प्रोडक्टला आपल्याला युनिक अशी पर्सनॅलिटी असलेली दिसून येते. The physical entity is only one component of the product personality. In addition, the product name, package and label, quality, price tag, guarantees, manufacturer name and the market prestige all go into the personality of the product. This total personality or the total product offering is a real tool with which the seller or the marketer attract and satisfy the consumer. Product personality is the number one weapon in the marketer arsenal. It is useful for the making a product attractive and agreeable to the consumer. It also acts as a tool of sales promotion. तर या ठिकाणी आपल्याला सांगितले की प्रत्येक प्रोडक्टची जी काही फिजिकल एंटिटी जी आहे, म्हणजेच त्याचं जे काही भौतिक अस्तित्व जे आहे हे त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट पर्सनॅलिटीचा एक कॉम्पोनंट किंवा एक भाग त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजेच प्रोडक्टची जी काही फिजिकल एंटिटी आहे ती प्रोडक्ट पर्सनॅलिटीचा एक कॉम्पोनंट किंवा एक त्या ठिकाणी भाग असलेला दिसून येतो. फिजिकल एंटिटी बरोबरच त्या ठिकाणी प्रोडक्टचं नाव असेल, त्याचं पॅकेजिंग किंवा त्याचं लेबलिंग केलेलं असेल, म्हणजे त्याचं पॅकेजिंग कशा पद्धतीने केलं आहे, त्याचं लेबलिंग कशा पद्धतीने केलं आहे, त्याची क्वालिटी कशा पद्धतीचं आहे, त्याचं प्राईस कशा पद्धतीचं आहे, त्याचं गॅरंटी किती प्रमाणात त्या ठिकाणी दिली जाते किंवा त्याची गॅरंटी किती आहे, त्याचबरोबर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कोणी केलं आहे, मॅन्युफॅक्चरर नेम असेल,
त्याचबरोबर मार्केट प्रेस्टीज किती आहे त्या प्रोडक्टचं, या सर्व गोष्टी मिळून त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट पर्सनॅलिटी ही डेव्हलप झालेली दिसून येते. म्हणजेच फक्त फिजिकल एंटिटीवरून त्या ठिकाणी आपण प्रोडक्ट पर्सनॅलिटी जी आहे ते आपण डेव्हलप किंवा आयडेंटिफाय करू शकत नाही. तर त्या ठिकाणी प्रोडक्टचं नाव असेल, पॅकेज असेल, त्याचं लेबलिंग असेल, त्याची क्वालिटी असेल, प्राईज असेल, गॅरंटी असेल, कोणी मॅन्युफॅक्चर केलं, मॅन्युफॅक्चरर नेम असेल, मार्केट प्रेस्टीज असेल, याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट पर्सनॅलिटी ही डेव्हलप झालेली दिसून येते. आणि अशा पद्धतीची जी काय प्रोडक्ट पर्सनॅलिटी जी आहे किंवा प्रोडक्टची जी काय असणारी मार्केटमध्ये असणारी जी काय पर्सनॅलिटी आहे त्याच्या माध्यमातूनच त्या प्रोडक्टबद्दल कन्झ्युमरला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा सॅटिस्फाईज करण्यासाठी आपल्याला प्रत्येक मार्केटर हा ट्राय करताना किंवा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच प्रत्येक प्रोडक्टच्या पर्सनॅलिटीनुसार त्याचा यूज करून त्या ठिकाणी प्रत्येक मार्केटर जो आहे किंवा प्रत्येक सेलर जो आहे तो कन्झ्युमरला आपल्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट करताना किंवा प्रोडक्टपासून सॅटिस्फाईज करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की जी काही मार्केटिंग अर्सेनल आहे, म्हणजेच त्या ठिकाणी मार्केटिंग करण्यासाठी जे काही आपल्याकडे असणारे जे काही वेगवेगळे वेपन आहेत त्याच्यामध्ये प्रोडक्ट पर्सनॅलिटी हे सगळ्यात महत्त्वाचं वेपन त्या ठिकाणी महत्त्वाचं शस्त्र त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येते. आणि त्याचा यूज करूनच त्या ठिकाणी मार्केटर जे आहेत किंवा सेलर जे आहेत ते प्रोडक्ट ॲडव्हर्टायझिंग किंवा प्रोडक्टचं मार्केटिंग आपल्याला करताना दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी कन्झ्युमरला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा प्रोडक्टबद्दल प्रोडक्टकडे कन्झ्युमरला अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला प्रोडक्ट पर्सनॅलिटी जी आहे ती आपल्याला मदत करताना दिसून येते. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला एक सेल्स प्रमोशन करण्यासाठी एक महत्त्वाचं टूल म्हणून देखील प्रोडक्ट पर्सनॅलिटी ही आपल्याला काम करताना दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की प्रोडक्ट पर्सनॅलिटी जी आहे ते आपल्याला प्रोडक्टचं मार्केटिंग करण्यासाठी असेल, प्रोडक्टचं सेल्स प्रमोशन करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करताना दिसून येते. आणि याच्या माध्यमातून कन्झ्युमरला आपल्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत झालेली दिसून येते. Products are almost always combination of the tangible and intangible. Consumers are attracted toward a product because of its use or benefit. He attaches a value to the product in proportion to its perceived ability to help solve his problem or need, all else its derivatives. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की मार्केटमध्ये असणारे जे काही प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट जे आहेत ते वेगळ्या प्रकारचे टँजिबल थिंग्स असतील, त्याचबरोबर इंटेंजिबल थिंग्स जे आहेत त्याचं कॉम्बिनेशन करून प्रत्येक प्रोडक्ट जे आहे ते आपल्याला डेव्हलप झालेलं दिसून येतं. म्हणजेच एखादं प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या टँजिबल गोष्टी असतील त्या यूज करून, त्याचबरोबर काही इंटँजिबल गोष्टींचा यूज करून देखील आपल्याला प्रोडक्ट जे आहेत ते तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. तर प्रत्येक कन्झ्युमर जो आहे तो एखाद्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट का होत असतो, तर त्या प्रोडक्टचे बेनिफिट काय आहेत किंवा त्याचा यूज काय आहे याच्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक कन्झ्युमर त्या प्रोडक्टकडे आपल्याला अट्रॅक्ट झालेला दिसून येतो. आणि त्या प्रोडक्टची जी काय व्हॅल्यू जी आहे किंवा त्याची प्राईस जी आहे ते कोणत्या बेसवरती त्या ठिकाणी डिसाईड केली जाते की कोणत्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोडक्टची प्राईस ही डिसाईड केली जाते. तर ते प्रोडक्ट यूज केल्याच्या नंतर आपला प्रॉब्लेम किती प्रमाणात सॉल्व्ह होणार आहे किंवा आपली जी काही नीड आहे ती किती प्रमाणात फुलफिल त्या प्रोडक्टच्या माध्यमातून होणार आहे याच्यावरून त्या ठिकाणी प्रोडक्टची व्हॅल्यू असेल किंवा प्रोडक्टची प्राईस ही आपल्याला प्रत्येक कन्झ्युमर डिसाईड करताना दिसून येतो. म्हणजेच दोन गोष्टी वेगळ्या आहेत. तर एखादं प्रोडक्ट कन्झ्युमर जो आहे तो प्रोडक्टकडे अट्रॅक्ट का होत असतो, तर त्याचा यूज काय आहे, त्याचे बेनिफिट काय आहेत याच्यामुळे त्याकडे अट्रॅक्ट झालेला दिसून येतो. आणि त्याची प्राईस किंवा त्याची व्हॅल्यू कशावरून डिसाईड होत असते, तर ते प्रोडक्ट यूज केल्याच्या नंतर आपला प्रॉब्लेम किती प्रमाणात सॉल्व्ह होणार आहे किंवा आपली नीड जी आहे ती किती प्रमाणात फुलफिल होणार आहे याच्यावरून त्या प्रोडक्टची प्राईस आपल्याला किंवा व्हॅल्यू जी आहे ती डिसाईड केलेली दिसून येते. ए प्रोडक्ट शुड बी ऑलवेज अट्रॅक्टिव्ह अँड हाय क्वालिटी फॉर द कन्झ्युमर अट्रॅक्शन अँड सपोर्ट. In addition, its overall personality should be the attractive and agreeable to the large majority of the consumer. They must develop the affinity to product. This is necessary for the large-scale marketing and for developing a consumer loyalty. Marketer gives attention to all aspects of the product so that the overall personality of the product is attractive and agreeable to the consumer. It is possible to give a masculine personality, delicate personality, or the feminine personality to the product by the marketer. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आपले कन्झ्युमर जे आहेत ते आपल्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट करायचे असेल किंवा कन्झ्युमरला सपोर्ट तसं प्रोडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप करायचं असेल तर ठिकाणी आपलं प्रोडक्ट जे आहे ते नेहमी त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल, त्याचबरोबर हाय क्वालिटी प्रोडक्ट कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला जास्तीत जास्त कन्झ्युमरला अट्रॅक्ट करायचं असेल किंवा आपलं प्रोडक्ट जे आहे ते कन्झ्युमर फेवरमध्ये ते डेव्हलप करायचं असेल तर ठिकाणी प्रोडक्ट पर्सनॅलिटी जी आहे ती अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल किंवा लार्ज कन्झ्युमर जे आहेत किंवा मेजॉरिटी ऑफ कन्झ्युमर जे आहेत
ते त्यांच्या फेवरेबलमध्ये किंवा त्यांच्या ॲग्रीएबलमध्ये आपली प्रोडक्ट पर्सनॅलिटी जी आहे किंवा त्यांचं जे काही मत आहे त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट पर्सनॅलिटी कशापर्यंत डेव्हलप करता येईल, त्यांचं एखाद्या प्रोडक्टबद्दल असणारे जे काही एक्सपिरियन्स असेल किंवा त्यांचं जे काही एक्सपेक्टेशन्स असतील त्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट पर्सनॅलिटी कशापर्यंत डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं, कारण त्याच्या माध्यमातूनच आपण जास्तीत जास्त कन्झ्युमरला आपल्या प्रोडक्टकडे अट्रॅक्ट करू शकतो. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की जर आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी प्रोडक्ट पर्सनॅलिटी डेव्हलप केली तर त्या ठिकाणी आपला जो काही सेल्स आहे, मार्केटिंग असेल किंवा आपला जो काही प्रोडक्टचा सेल आहे तो चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर कन्झ्युमर लॉयल्टी जी आहे ती देखील डेव्हलप करायला आपल्याला प्रोडक्ट पर्सनॅलिटीची मदत झालेली दिसून येते. त्यामुळेच मार्केटर जे आहेत किंवा सेलर जे आहेत ते सगळ्या अस्पेक्ट्सकडे म्हणजेच पर्सनॅलिटी जे काय आपण वेगळ्या प्रकारचे अस्पेक्ट्स बघितले होते, म्हणजे काही प्रोडक्टचं पॅकेजिंग असेल, त्याचं लेबलिंग असेल किंवा त्याची प्राईस असेल, त्याची क्वालिटी असेल, त्याची गॅरंटी असेल, या सर्व गोष्टींकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. आणि त्याच्या माध्यमातून प्रोडक्टची ॲट्रॅक्टिव्ह अशी पर्सनॅलिटी कशा पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलप करता येईल किंवा कन्झ्युमर ॲग्रीएबलनेस अशी पर्सनॅलिटी कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. आणि त्याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी प्रोडक्टची जी काही पर्सनॅलिटी कॅटेगरी आहेत, मग मिस्केलाइन पर्सनॅलिटी असेल, त्याचबरोबर डेलिकेट पर्सनॅलिटी असेल, फेमिनाईन पर्सनॅलिटी असेल, हे प्रोडक्टचं कॅटेगरायझेशन करण्यासाठी आपल्याला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात काय तर त्या ठिकाणी आपलं प्रोडक्ट जे आहे जास्तीत जास्त ॲट्रॅक्टिव्ह कशा पद्धतीने बनवता येईल, त्याची पर्सनॅलिटी जी आहे ती ॲट्रॅक्टिव्ह कशा पद्धतीने बनवता येईल, त्याची क्वालिटी असेल, त्याची क्वांटिटी असेल, ही चांगल्या पद्धतीने कशापर्यंत डेव्हलप करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोडक्ट पर्सनॅलिटी डेव्हलप करून जास्तीत जास्त कन्झ्युमरला कशा पद्धतीने आपल्याकडे अट्रॅक्ट करता येईल किंवा जास्तीत जास्त कन्झ्युमर आपल्या प्रोडक्टकडे कशा पद्धतीने अट्रॅक्ट होतील याच्याकडे आपल्याला प्रोडक्ट पर्सनॅलिटीच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. Almost all the products that we see in the market carry the attractive personality. Soap, oil, detergent powder, cosmetic item, phone, bakery item, etc. are the supplied in the attractive package. This is how the manufacturer or the marketer try to give a attractive, pleasing and impressive personality to their product. In fact, the attractive personality acts as a sales promotion tool in the present highly competitive marketing. It attracts the consumer of the specific age group. People accept the product by its personality. म्हणजे जर आपण मार्केटमध्ये अवेलेबल असणारे जर प्रोडक्टचा विचार केला किंवा मार्केटमध्ये असणारे प्रोडक्ट जर बघितलं तर प्रत्येक प्रोडक्टला त्या ठिकाणी ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच प्रत्येक प्रोडक्ट जे आहे ते ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आपल्याला कॅरी करताना दिसून येतात. मग त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे सोप्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे ऑइल असेल किंवा डिटर्जंट पावडर्स असतील, त्याचबरोबर कॉस्मेटिक आयटम्स असतील किंवा फोन असतील, मग त्या ठिकाणी स्मार्टफोन असोत किंवा इतर जे काही फोन असतील तेच असतील, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे बेकरी प्रोडक्ट जे आहेत किंवा बेकरी आयटम जे आहेत, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये अवेलेबल असणारे जे काही प्रोडक्ट जे आहेत ते प्रत्येक प्रोडक्टला ठिकाणी ॲट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. आणि अशा प्रकारचे जे काही प्रोडक्ट आहेत ते अधिक ॲट्रॅक्टिव्ह पॅकेजमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेले दिसून येतात. म्हणजे त्याचं पॅकेजिंग जे आहे ते अगदी ॲट्रॅक्टिव्ह पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक मॅन्युफॅक्चरर जो आहे किंवा प्रत्येक मार्केटर जो आहे तो आपलं प्रोडक्ट जे आहे ते कशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह बनवता येईल, त्याचबरोबर त्याचं पॅकेजिंग कशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर अगदी त्याची पर्सनॅलिटी जी आहे ती इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी कशा पद्धतीने क्रिएट करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येते. आणि ही जी काय अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी जी आहे किंवा प्रोडक्ट पर्सनॅलिटी जी आहे ती एक सेल्स प्रमोशन टूल म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात रोल प्ले करताना दिसून येतं. म्हणजेच मार्केटमध्ये काय कॉम्पिटिशन चालू आहे ती कॉम्पिटिशनमध्ये त्या ठिकाणी आपल्याला सेल्स प्रमोशन करण्यासाठी प्रोडक्ट पर्सनॅलिटी जी आहे हे एक महत्त्वाचं टूल त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की स्पेसिफिक एज ग्रुपची जी काही लोकं आहेत ती ठिकाणी स्पेसिफिक पॅकेजिंगच्या माध्यमातून असेल किंवा वेगळ्या प्रकारचं जे काही प्रोडक्टचं पॅकेजिंग असेल किंवा त्याची प्रोडक्टची पर्सनॅलिटी आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी आपल्याला अट्रॅक्ट होताना दिसून येतात. आणि त्याचबरोबर लोकं जी आहेत ती प्रोडक्ट पर्सनॅलिटीनुसार वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहेत ते ॲक्सेप्ट करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळे प्रोडक्टचं मार्केटिंग करणं असेल, प्रोडक्टचं सेल्स करणं असेल किंवा सेल्स प्रमोशन करणं असेल, याच्यामध्ये प्रोडक्ट पर्सनॅलिटी ही महत्त्वाचं रोल प्ले करताना आपल्याला दिसून येते. नेक्स्ट इज ब्रँड पर्सोनिफिकेशन. टू पर्सोनिफाय मीन्स टू ॲट्रिब्यूट अ ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स to a thing or product or brand. As a result, the product or the brand represent the characteristics. Personification techniques is used by the marketer in advertising, sales promotion, and in building a consumer loyalty to the product or the brand over the long period. In the brand personification, certain human characteristics or the attributes are attached or the link up with the product brand and made popular with the consumer. Slowly, the product become known to the consumer by the attribute only.
specific image is given to the brand. It also facilitates the brand differentiation and gives the distinct personality to the brand. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिली ती म्हणजेच ब्रँड पर्सोनिफिकेशन. तर पर्सोनिफाय म्हणजेच नेमकं काय, तर मनुष्याची जी काही वेगळ्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स असतील म्हणजे ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स किंवा मनुष्याची जी काही वेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य आहेत ती एखाद्या गोष्टीला असतील किंवा एखादे प्रोडक्ट असेल किंवा एखादे ब्रँड असेल त्याला ठिकाणी दिली जातात किंवा ते एखादं प्रोडक्ट जो असेल किंवा एखादा ब्रँड जो असेल त्याला ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ती रिलेट केली जातात किंवा त्याचं लिंकिंग त्या ठिकाणी केलं जातं. त्याला सगळं आपण पर्सोनिफाय असं म्हटलं जातं. मग याचा रिझल्ट काय होतो की याच्यामुळे काय होतं तर एखादा प्रोडक्ट असेल किंवा एखादा ब्रँड जो असेल तो त्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या माध्यमातून रिप्रेझेंट केला जातो की ते कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते त्या प्रोडक्टला असेल किंवा त्या ब्रँडला असेल त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करताना दिसून येतं. तर ही पर्सोनिफिकेशन टेक्निक जी आहे ती मार्केटरच्या माध्यमातून ॲडव्हर्टायझिंगसाठी असेल किंवा सेल्स प्रमोशन असेल किंवा कन्झ्युमर लॉयल्टी जी आहे ती बिल्ड करण्यासाठी एखाद्या प्रोडक्टबद्दल असेल किंवा एखाद्या ब्रँडबद्दल त्या ठिकाणी आपल्याला कन्झ्युमर लॉयल्टी बिल्ड करण्यासाठी यूज केलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की ब्रँड पर्सोनिफिकेशन म्हणजेच काय, तर मनुष्याची जी काही वेगळ्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स असेल म्हणजेच ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स असेल की ह्युमन ॲट्रिब्यूट जे आहेत ती काही ॲट्रिब्यूट सर्टन ॲट्रिब्यूट जे आहेत ती त्या ठिकाणी एखाद्या प्रोडक्टबरोबर किंवा प्रोडक्ट ब्रँडबरोबर त्या ठिकाणी आपल्याला अटॅच केली जातात किंवा त्यांचं लिंकिंग त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसून येतं. आणि ते प्रोडक्ट जे आहे ते त्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या माध्यमातून किंवा त्या ॲट्रिब्यूट्सच्या माध्यमातून आपल्याला कन्झ्युमरमध्ये पॉप्युलर केलं जातं. त्याला सर पण ब्रँड पर्सोनिफिकेशन असं म्हटलं जातं. आणि हळूहळू काही कालांतराने ते प्रोडक्ट जे आहे किंवा ते जे काही ब्रँड आहे तो त्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसारच त्या ठिकाणी कन्झ्युमर माइंडमध्ये त्या ठिकाणी आयडेंटिफाय केला किंवा ते कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा ते ॲट्रिब्यूट जे असेल त्याच्या माध्यमातूनच ते प्रोडक्ट जे आहे ते ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय केलेले दिसून येतं. तर काही वेळेला स्पेसिफिक इमेज जी आहे ती त्या प्रोडक्टबद्दल किंवा त्या ब्रँडबद्दल त्या ठिकाणी आपल्याला लिंक केली जाते. म्हणजे स्पेसिफिक इमेज जी असेल ती त्या प्रोडक्टला किंवा त्या ब्रँडला ठिकाणी दिली जाते आणि ते प्रोडक्ट जे आहे किंवा तो ब्रँड जो आहे तो स्पेसिफिक इमेजच्या माध्यमातूनच काही वेळेला आयडेंटिफाय आपल्याला केलेला दिसून येतो. अशा पद्धतीने जी काही त्या ठिकाणी एखादे इमेज असेल किंवा ह्युमन ॲट्रिब्यूट जे आहेत त्या ठिकाणी लिंकिंग केलं जातं त्यालाच ठिकाणी आपण ब्रँड पर्सोनिफिकेशन असं म्हटलं जातं. आणि याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ब्रँड जे आहेत त्यांच्यामध्ये जे काही डिफरन्सिएशन जे आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी म्हणजे दोन ब्रँडमध्ये असणारा डिफरन्स आहे किंवा दोन प्रोडक्टमध्ये असणारा डिफरन्स जो आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी असेल किंवा जी काही प्रोडक्ट पर्सनॅलिटी जी आहे त्यांच्यामधला डिफरन्स आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला ब्रँड पर्सोनिफिकेशनची मदत झालेली दिसून येते. Consumer psychology is used effectively by marketer in the brand personification. A consumer always prefers to purchase a brand with the personality or attribute similar to his own. म्हणजे ज्यावेळेला ब्रँड पर्सोनिफिकेशन केलं जातं त्यावेळेलाच त्या ठिकाणी कन्झ्युमर सायकोलॉजी जी आहे त्याचा मोठ्या प्रमाणात योग्यरित्या ठिकाणी आपल्याला यूज केलेला दिसून येतो. म्हणजे कन्झ्युमर सायकोलॉजीचा यूज करून त्या ठिकाणी ब्रँड पर्सोनिफिकेशन हे केलेलं दिसून येतं. असं का केलं जातं तर ज्यावेळेला कन्झ्युमर एखादा ब्रँड किंवा एखादं प्रोडक्ट त्या ठिकाणी खरेदी करत असतो त्यावेळेला स्वतःची जी काय पर्सनॅलिटी असेल किंवा स्वतःचे जे काय ॲट्रिब्यूट्स असतील तेच ॲट्रिब्यूट्स असणारे जे काही प्रोडक्ट असेल किंवा जे काही ब्रँड आहे तो आपल्याला खरेदी करताना दिसून येतं. म्हणजे स्वतःचे ॲट्रिब्यूट किंवा स्वतःची जी काही पर्सनॅलिटी आहे आणि प्रोडक्ट पर्सनॅलिटी किंवा ब्रँड पर्सनॅलिटी किंवा ब्रँड ॲट्रिब्यूट हे सिमिलर आहेत का हे त्या ठिकाणी काही वेळेला आयडेंटिफाय केलं जातं आणि त्या प्रोडक्टला ठिकाणी कन्झ्युमर हा प्रेफरन्स देताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळेच ही जी काय सायकोलॉजी आहे कन्झ्युमर सायकोलॉजी आहे त्याचाच मार्केटर हे मोठ्या प्रमाणात आपल्याला ब्रँड पर्सोनिफिकेशनच्या वेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात यूज करताना दिसून येतात. तर या ठिकाणी आपल्याला ब्रँड पर्सोनिफिकेशनचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. सो द फर्स्ट इज गोदरेज ब्रँड इज नाव द हाऊसहोल्ड नेम ॲज अ पीपल ऑर द कन्झ्युमर आर वेल acquainted with the Godrej clock, cupboard, mixer and so on for the safety and reliability. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला एक्झाम्पल दिले ते म्हणजेच गोदरेज ब्रँड. तर प्रत्येक व्यक्ती जी आहे किंवा प्रत्येक कन्झ्युमर जो आहे तो हाऊसहोल्ड प्रोडक्टसाठी त्या ठिकाणी आपल्या गोदरेज ब्रँडला प्रेफरन्स देताना दिसून येतो. म्हणजेच गोदरेज क्लॉक असेल कबर्ड असेल किंवा मिक्सर असेल याच्यासाठी आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतो. कारण का तर गोदरेजचे जे काही प्रोडक्ट असेल किंवा गोदरेजचे ब्रँडचे जे काही प्रोडक्ट असतील ते मोठ्या प्रमाणात सेफ्टी त्याची असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्याची रिलायबिलिटी देखील आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजेच ते प्रोडक्ट जे आहे ते कन्झ्युमरला रिलायबल असलेले त्याचबरोबर ते प्रोडक्ट जे आहे ते सेफ प्रोडक्ट आहे सेफ्टी त्यांची जास्त आहे असं त्या ठिकाणी कन्झ्युमर माइंडमध्ये आपल्याला फिक्स केलेलं दिसून येतं. आणि त्यामुळेच त्या ठिकाणी कन्झ्युमर जे आहे ते गोदरेज ब्रँडला एखाद्या हाऊसहोल्ड प्रोडक्टसाठी आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतात. अशा पद्धतीने गोदरेज ब्रँडची पर्सोनिफिकेशन जे आहे ते आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच ह्युमन कॅरेक्टरिस्टिक जे आहेत सेफ्टी अँड रिलायबिलिटी ही त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रोडक्टबरोबर किंवा त्या ब्रँडबरोबर आपल्याला लिंक केलेली दिसून येते. नेक्स्ट इज कोलगेट ब्रँड.
Colgate paste is used in many families for the generation. It is now treated almost like a family member with the family protection in the clean, sensible and hygienic conscious. तर नेक्स्ट ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल दिले ते म्हणजेच कोलगेट ब्रँड. तर कोलगेट पेस्ट जी आहे किंवा कोलगेटची जी काही टूथपेस्ट असेल ही त्या ठिकाणी आपल्याला मागच्या काही जनरेशनपासून प्रत्येक फॅमिलीमध्ये आपल्याला यूज केलेली दिसून येते. म्हणजेच अनेक जनरेशन काही पिढ्या त्या ठिकाणी कोलगेटचे जे काही प्रोडक्ट आहेत किंवा टूथपेस्ट जी आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक फॅमिलीमध्ये आपल्याला यूज केलेली दिसून येते. तर सध्या जर बघितलं तर प्रत्येक फॅमिलीमध्ये एक फॅमिली मेंबरच म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कोलगेट पेस्टकडे आपल्याला बघितलेलं किंवा तशा पद्धतीने ट्रीट केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे जे काही प्रोडक्ट आहे की कोलगेटची जी काही पेस्ट आहे ती ठिकाणी डेंटल क्लीनसाठी असेल, म्हणजेच दातांच्या क्लीनसाठी असेल, त्याचबरोबर सेन्सिबल असेल किंवा हायजेनिक कॉन्शियससाठी त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेली दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी एक कंझ्युमर माइंडमध्ये त्या ठिकाणी आपल्या टूथपेस्ट म्हटल्यावर त्या ठिकाणी कोलगेट ही हा एक जी काही पर्सनॅलिटी जी आहे ती आपल्याला डेव्हलप केलेली दिसून येते. अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारची एक्झाम्पल जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. Brand personification is an interesting research technique for the understanding how the brand is perceived. Brand personification is a projective technique that asks people to think about the brand as if they were people and to describe how the brand would be think or feel. Alternative version of this method is to ask for the brand to describe as a person, animal or a car, celebrity or house. Brands are multifaceted. They are collections of many separate perceptions about the company or the product. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की ब्रँड पर्सोनिफिकेशन जे आहे ही एक अशा प्रकारची टेक्निक आहे ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ब्रँड कशा पद्धतीने परसिव्ह करतोय किंवा ब्रँड कशा पद्धतीने वर्क करतोय हे अंडरस्टँड करण्यासाठी ही एक इंटरेस्टिंग रिसर्च टेक्निक आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच ब्रँड पर्सोनिफिकेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी ब्रँड जो आहे तो मार्केटमध्ये कशा पद्धतीने सर्वाईव्ह करतोय किंवा ब्रँड कशा पद्धतीने ठिकाणी वर्क करतोय हे अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात यूज झालेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की ब्रँड पर्सोनिफिकेशन जी आहे ही एक प्रोजेक्टिव्ह टेक्निक आहे. याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना असं विचारलं जातं की ब्रँड जो आहे तो एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती किंवा ब्रँड जो आहे तो कशा पद्धतीने विचार करतोय किंवा कशा पद्धतीने फील करतोय हे त्या ठिकाणी लोकांकडून आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजेच थोडक्यात एक ब्रँड जो आहे तो एक व्यक्ती आहे, मग त्याचे थिंकिंग कशा पद्धतीचे असतील किंवा तो कशा पद्धतीने फील करतोय हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासाठी या मेथडचा यूज केला जातो. त्याचबरोबर याची अल्टरनेटिव्ह व्हर्जन जे आहे याच्या माध्यमातून ब्रँड हा एक व्यक्ती आहे किंवा एक प्राणी आहे किंवा एक सेलिब्रिटी आहे किंवा एक घर आहे असं ठिकाणी गृहीत धरून ते त्या ठिकाणी आपल्याला डिस्क्राईब केलेलं दिसून येते. त्याच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन जी आहे ती आयडेंटिफाय केलेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की ब्रँड पर्सोनिफिकेशनच्या माध्यमातून एखादा ब्रँड जो आहे तो मार्केटमध्ये कशा पद्धतीने सर्वाईव्ह करतोय किंवा कशा पद्धतीने एखाद्या मार्केटमध्ये वर्क करतोय हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला यूज केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की ब्रँड जे आहेत ते मल्टीफॅक्टरेड असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे फॅक्टर त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपल्याला ब्रँड जो आहे तो तयार झालेला दिसून येते. त्याचबरोबर ब्रँड जो आहे तो ठिकाणी वेगळ्या प्रकारचे सेपरेट परसेप्शन जे आहेत, म्हणजेच एखाद्या कंपनीबद्दल असेल किंवा एखाद्या प्रोडक्टबद्दल जे काही वेगळ्या प्रकारचे परसेप्शन जे आहेत त्याचं कलेक्शन होऊन त्या ठिकाणी आपला ब्रँड जो आहे तो तयार झालेला दिसून येतो. म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात ब्रँड म्हणजेच काय तर एखादी जी काही कंपनी असेल किंवा एखादं प्रोडक्ट जे आहे त्याच्याबद्दलचे जे काही लोकांचे परसेप्शन जे आहेत ते मिळून त्या ठिकाणी जी काही एक इमेज तयार झाली असते किंवा एक जी काही कॉन्सेप्ट तयार झालेली असते त्याला ठिकाणी आपण ब्रँड असं म्हटलं जातं. आणि त्याचं पर्सोनिफिकेशन करून त्या ठिकाणी तो ब्रँड जो आहे तो मार्केटमध्ये कशा पद्धतीने वर्क करतोय हे त्या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्टिव्ह टेक्निकच्या माध्यमातून आयडेंटिफाय केलं जातं की या रिसर्च टेक्निकच्या माध्यमातून आयडेंटिफाय केलं जातं. It may be noted that the projective techniques and the brand personification are the qualitative method of marketing research. Some marketers prefer more qualitative methods for gauging the consumer opinions because the consumer action does not always match their answer to the survey question. Qualitative research techniques are a relatively unstructured measurement approach that permit the range of the possible responses. Their variety is limited only by the creativity of the marketing researcher. Qualitative research can be used as a first steps in the exploring the consumer brand and the product perception. It is indicates in nature, so the consumer may be less guarded and reveals more about themselves in the process.
Qualitative techniques is include the word association, visualization, laddering and along with the brand perception and the projective technique. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की प्रोजेक्टिव्ह टेक्निक किंवा ब्रँड पर्सनिफिकेशन जे आहे ही मार्केटिंग रिसर्चची एक क्वालिटेटिव्ह मेथड आहे असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा असं त्या ठिकाणी नोट केलेलं दिसून येतं. तर काही मार्केटर जे आहेत किंवा जास्तीत जास्त मार्केटर जे आहेत हे त्या ठिकाणी कन्झ्युमर ओपिनियन आयडेंटिफाय करण्यासाठी क्वालिटेटिव्ह मेथड्सच मोठ्या प्रमाणात आपल्याला यूज करताना दिसून येतात किंवा क्वालिटेटिव्ह मेथड्सलाच मोठ्या प्रमाणात प्रेफरन्स हा देताना दिसून येतात. कारण का तर ज्यावेळेला आपण एखाद्या सर्वे मेथडच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो किंवा कन्झ्युमर माइंड आयडेंटिफाय करत असतो त्यावेळेला कन्झ्युमरचे जे काही सर्वेचे आन्सर्स असतील आणि त्याची जी काही ॲक्च्युअल रिॲक्शन असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला डिफरन्स हा त्या ठिकाणी आपल्याला आढळलेला दिसून येतो किंवा कन्झ्युमर ॲक्शन आणि त्याचे सर्वेमधून आलेले आन्सर याच्यामधले मोठ्या प्रमाणात आपल्याला डिफरन्स हा ठिकाणी आयडेंटिफाय झालेला दिसून येतो. त्यामुळे कन्झ्युमर जे आहेत मार्केटर जे आहेत ते नेहमी त्या ठिकाणी आपल्याला क्वालिटेटिव्ह टेक्निक जी आहेत ही त्या ठिकाणी आपल्याला यूज करताना दिसून येतात. परंतु जर क्वालिटेटिव्ह टेक्निकचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की क्वालिटेटिव्ह टेक्निक जी आहे ती आपल्याला अनस्ट्रक्चर मेजरमेंट ॲप्रोच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजेच क्वालिटेटिव्ह टेक्निकचा ॲप्रोच जो आहे तो अनस्ट्रक्चर मेजरमेंट या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला अगदी लिमिटेड रिस्पॉन्स हे त्या ठिकाणी आपल्याला मिळालेले दिसून येतात. म्हणजेच रिस्पॉन्स जे अगदी लिमिटेड रेंजमध्ये आपल्याला मिळालेले दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारची काही आन्सर ऑफ व्हरायटी असेल म्हणजेच आन्सरची जी काही वेगळ्या प्रकारची व्हरायटी असेल ती देखील अगदी लिमिटेड त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजे जे काही मार्केटिंग रिसर्चरचे जे काही क्रिएटिव्हिटी असेल त्याच्यानुसार ठिकाणी आपल्याला व्हरायटी जी आहे ती ठिकाणी आपल्याला मिळालेली दिसून येते. परंतु क्वालिटेटिव्ह रिसर्च टेक्निक जे आहे ती ठिकाणी आपल्याला एखादं प्रोडक्ट कन्झ्युमर ब्रँड जो आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला यूज केलेले दिसून येतात. त्याचबरोबर एखादं प्रोडक्ट परसेप्शन असेल ते डेव्हलप करत असताना क्वालिटेटिव्ह रिसर्च जो आहे तो अगदी फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला यूज केलेला दिसून येतो. त्याचबरोबर याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या कन्झ्युमर जे आहेत हे या टेक्निकमध्ये अगदी कमी प्रमाणात त्या ठिकाणी गार्डेड असलेले त्याचबरोबर कमी प्रमाणात अगदी रिवेल्स त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात या प्रोसेसमध्ये. त्याचबरोबर क्वालिटेटिव्ह टेक्निकमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वर्ड असोसिएशन जे आहे ते आपल्याला इन्क्लूड असलेली दिसून येते. त्याचबरोबर व्हिज्युअलायझेशन असेल लॅडरिंग असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी ब्रँड पर्सनिफिकेशन आणि प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स हे त्या ठिकाणी आपल्याला सोबत असलेले दिसून येतात. आणि याच्या माध्यमातूनच प्रत्येक मार्केटर हा त्या ठिकाणी कन्झ्युमर ओपिनियन जे आहे ते कन्झ्युमर माइंड जे आहे ते आयडेंटिफाय करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी आपल्याला पर्सनॅलिटी असेल किंवा ब्रँड पर्सनिफिकेशन जे आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा आपलं प्रोडक्टचं सेल कशा पद्धतीने केलं पाहिजे मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे हे तरीकेने आपल्याला आयडेंटिफाय करताना दिसून येतात. देअर इज इन्क्रीजिंग इंटरेस्ट इन यूजिंग द क्वालिटेटिव्ह टेक्निक्स इवन व्हेन द क्वालिटेटिव्ह रिसर्च हॅज अ ड्रॉबॅक. मेनी मार्केटर प्रेफर टू यूज बोथ अप्रोचेस क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह recognizing that their pros and cons can offset each other. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉबॅक असलेले दिसून येतात. म्हणजेच वेगळ्या प्रकारची जी काही कमतरता आहेत त्या ठिकाणी आपल्याला क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये असलेल्या दिसून येतात. तरी देखील त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची रिसर्च करण्यासाठी क्वालिटेटिव्ह टेक्निक ज्या आहेत त्या प्रत्येक मार्केटरकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात यूज केलेले दिसून येतात. म्हणजेच क्वांटिटेटिव्ह टेक्निकपेक्षा त्या ठिकाणी क्वालिटेटिव्ह टेक्निक ज्या आहेत ते आपल्याला मार्केटरकडून मोठ्या प्रमाणात यूज केलेले किंवा त्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रेफरन्स दिलेला दिसून येतो. तर काही वेळेला काही मार्केटर जे आहेत ते दोन्ही अप्रोच जे आहेत म्हणजेच क्वालिटेटिव्ह टेक्निक किंवा क्वालिटेटिव्ह अप्रोच अँड क्वांटिटेटिव्ह अप्रोच दोन्ही अप्रोच किंवा दोन्ही टेक्निक आपल्याला यूज करताना दिसून येतात. परंतु दोन्ही गोष्टीला ठिकाणी काही प्रॉज अँड कॉन्स काही फायदे आणि काही तोटे त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्यामुळे दोन्ही टेक्निक जे आहेत ते एकमेकावर त्या ठिकाणी ऑफसेट आपल्याला करताना दिसून येतात. इन इंडिया सम कंपनीज यूज अ ब्रँड पर्सनिफिकेशन टेक्निक्स फॉर द ब्रँडिंग ऑफ देअर प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. म्हणजेच इंडियामध्ये जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात कंपनी ज्या आहेत त्या ब्रँड पर्सनिफिकेशन टेक्निक जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात यूज करताना दिसून येतात. म्हणजेच एखादं प्रोडक्ट असेल किंवा एखादं सर्व्हिस असेल त्याचं ब्रँडिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला ब्रँड पर्सनिफिकेशन टेक्निक जी आहे ती यूज केलेली दिसून येते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एअर इंडिया असेल किंवा एशियन पेंट असेल किंवा अमूल असेल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्रँड पर्सनिफिकेशन टेक्निक जी आहे ती आपल्याला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ब्रँडिंगसाठी आपल्याला केलेली दिसून येते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रोडक्ट पर्सनॅलिटी अँड ब्रँड पर्सनिफिकेशन या दोन कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत.